हा आहे आमचा रूम जो मी दाखवला नाही काल, जाम थकलो होतो आम्ही, जो केदारनाथच्या मंदिराच्या बाजूलाच आहे। मी दाखवतो लोकेशन कुठे आहे तुम्हाला, पण आतमध्ये रूम कसा आहे बघून घ्या। इथे 2 बेड आहे, तिथे सिंगल बेड आहे आणि इथे सिंगल बेड आहे। हा 4 जणांसाठी आहे, पण आम्ही इथे ह्याच्यावर काल 3 जण झोपलेलो, तिथे 1 जण झोपलेलो नाही। हा ह्याच्यावर पूर्ण मेस करून ठेवलेली, आता पण मेसच आहे तशी सगळी। सो हा रूम आम्हाला मिळाला आहे 4000ला, जो की मला वाटतं ठीक आहे। म्हणजे रूम बुक करायचं कारण काय, कारण टेंट पण होते जे 500 रुपयाला मिळाले असते, जिथे पण बाहेर हॉट वॉटर आणि बाहेर वॉशरूम आहे, पण आम्हाला ते करायचं नव्हतं कारण की थंडी खूप जास्त असते इथे आणि त्यामुळे किती थंडी वाजेल, झोप लागेल, परत वॉशरूम असेल ते बाहेर असतील, ते कसे असतील माहीत नाही, लेडीज आहेत सोबत, म्हणून अटॅच बाथरूमवाला आम्ही असा हा रूम केला आहे। इथे अजिबात थंडी वाजली नाही आतमध्ये आम्हाला, ब्लँकेट्स पण खूप चांगले होते आणि आता पण रूमच्या आतमध्ये तर टेम्परेचर एवढं जाणवत नाही आहे, फक्त पाय वगैरे गार होतात तेवढंच। सो विचार करा या गोष्टीचा। हे न्यू बॉम्बे हाऊस म्हणून हॉटेल आहे, इथे स्टे केला होता आम्ही। रूम तर तुम्हाला दाखवल्या, गरम पाण्याचे फक्त एक्स्ट्रा घेतात, पर बादली 150 रुपये घेतात आणि समोरच त्यांचं जेवणाचं वगैरे, इथे जेवू शकता। आणि इथून समोर बाहेर पडलो हे बघा सकाळचा नजारा हा। व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, बॅकपॅक विथ ट्रॅक्स। आणि जसं तुम्हाला मागे दिसतंय, मी आहे केदारनाथला आणि केदारनाथला आज दुसरा दिवस आहे आपला। आज तारीख आहे 13 मे 2025 आणि सकाळचा हा क्लायमेट 8 वाजलेत आता। सकाळचा हा व्ह्यू दिसतोय जो काल संध्याकाळी आपल्याला दिसलेला आणि आता सकाळी पण क्लायमेट वेदर एकदमच क्लिअर आहे, फुल ओपन झालंय। काल आपलं दर्शन खूप मस्त झालं, तर आम्ही विचार करतोय, आमच्याकडे एक्स्ट्रा दिवस होता म्हणून आज पण आम्ही केदारनाथला वरती थांबलोय, 1 दिवस अजून वाढवला आम्ही आणि उद्या सकाळी आपण निघू जायला। कसं वाटतंय? काल मिस झाला अंकिता, खूप लेट झालेला आणि आता हा असा व्ह्यू बघायला मिळतोय तुला, भारी ना भाई साहब, नली बाप रे बाप। तुम्ही काढू शकता असा त्रिशूळ आणि आम्ही आता हे इकडे बनवून घेतलं, मस्त वाटतंय। असं वाटतंय इथून जाऊच नाही, क्लायमेट पण एवढं सुंदर मिळालं आणि एवढं सुंदर वाटतं ना, खरंच असं वाटतंय स्वर्गात आलोय। सकाळी नाश्ता करायला आलो एका हॉटेलमध्ये आणि याचा आलू पराठा असा, इकडचे रेट्स दाखवतो वरचे। वाव नाईस रेट्स। पहिला पनीर पकोडा 1 किलो आहे रे, 1 किलोचे 800 रुपये, आलू पकोडा 1 किलोचे 500 रुपये। मंदिराच्या समोरच इथे तुम्हाला मार्केट दिसेल आणि स्टेचे ऑप्शन आहेत, हॉटेल्स फूडचे ऑप्शन्स आहेत खूप सारे। आता इथे आम्ही ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्टचेच फक्त 500 रुपये झाले। ते छोलेपुरी खाल्ली, 2 समोसे खाल्ले, कॉफी घेतली, बिस्किट घेतलं, आणि काय घेतलं, जिलेबी खाल्ली, पोट भरून खाल्लं कारण की काल रात्री जेवले नव्हते पण। सुंदर। तुम्हाला कालचा एक सीन सांगतो, आम्हाला काही जण भेटली, त्यांना आम्ही विचारलं होतं, ते रिटर्न जात होते, तर त्यांना भरपूर पाऊस भेटला, इकडचं टेम्परेचर एवढं डाऊन होतं की ऑक्सिजन लेवल पण कमी होतं, एवढ्या हाईटला आहे, तर काहींना खरंच त्रास होतो, पण आम्हाला असा काही त्रास झाला नाही। जर तुम्ही वरती येत असाल आणि असा काही त्रास होणार असेल तर कापराची एक डबी आणायची आणि त्याचा वास घेत राहायचा, तर त्याने ते बरं वाटतं, तुम्हाला ऑक्सिजन लेवल कमी नाही होत। नाही तर ऑक्सिजन सिलेंडर वगैरे पण मिळतात खाली, पण त्याचा यूज नाही होत असं मला वाटतं।
कोणाला असेल तर इथे तसे पण इथे मेडिकल कॅम्प वगैरे आहेत, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. इकडे सगळे साधू बसलेले असतात, साधू महाराज. मागे हा जो ग्लेशियर दिसतोय 2013 मध्ये जो मोठा प्रलय आला होता, प्रलय ते पूर्ण पाणी डायरेक्ट आतमध्ये घुसलं होतं आणि केदारनाथमध्ये पूर्ण जेवढं खालपर्यंत जेवढे काही दुकानं वगैरे सगळं वाहून गेलं होतं. मंदिर एवढं मजबूत होतं, त्या मंदिराला काही झालं नाही. आणि त्याचवेळी हा एवढा मोठा दगड वरून पूर्ण जोरात वाहत आला आणि तो आला एवढा जोरात वाहत आणि तो पण थांबला कुठे मंदिराच्या पाठीमागे इकडे. आणि तो थांबल्यानंतर जो काही मलबा होता पाण्यासोबतचा किंवा पाणी होतं ते मंदिराच्या बाजूने जायला लागलं त्या दगडामुळे. मंदिराला काहीच म्हणजे काहीच झालं नाही. आणि या दगडाला मग भीमशिला नाव देण्यात आलं, कारण की एवढ्या मोठ्या दगडाने अख्ख्या मंदिराचं, केदारनाथ मंदिराचं संरक्षण केलं. सो म्हणून, आणि हा एवढा मोठा आहे तो दगड तुम्ही बघू शकता. आणि या दगडाची आजही पूजा केली जाते. तर स्वप्नाली गेले, एवढा स्वप्नालीची हाईट आणि दगड केवढा मोठा आहे तो, किती टनचा असेल, अख्खाच्या अख्खा वरून वाहत आलेला. केदारनाथ मंदिराच्या पाठीमागेच 100 ते 150 मीटरवर आदि शंकराचार्य यांची ही समाधी आहे. याची उंची 12 फूट आहे. तर हे केदारनाथ मंदिर आणि इथूनच बाजूने श्री भैरव मंदिरचा मार्ग आहे. तर मंदिराच्या बाजूला इथेच पाण्याच्या बॉटल भरून घेऊ शकता तुम्ही पिण्यासाठी, कारण की इथे बॉटल विकत घेतल्यावर 100 रुपयाला एक बॉटल मिळते. तर जिथे वरती भैरव बाबाचं मंदिर आहे तिथे रोड जातो, तिकडे आजूबाजूला खूप भंडारे लागतात. तर तुम्ही इथे येऊन जेवू शकता या भंडाऱ्याला. तर तुम्हाला वरून एक ओव्हरव्ह्यू देतो की तुम्ही कुठून याल, तुम्हाला टोकन कुठे मिळेल, तुम्ही स्टे कुठे कुठे करू शकता, मंदिर कुठे असं. आता तर आपण जेव्हा ट्रेक करून येतो तेव्हा असं सरळ चालत येतो इथून मधून. हेलिपॅड हे आहे, हे तुम्हाला दिसत असेल, हे हेलिपॅड आहे, हे हेलिपॅड आहे. हेलिपॅडने आल्यावर फक्त 500 मीटरवरच मंदिर आहे, तेवढं चालायला लागतं मला. मंदिर हे इकडे आहे. प्लस तुम्हाला जेव्हा टोकन पाहिजे असेल तर टोकन तुम्हाला इथे मिळतं. हा ब्रिज आहे, याच्या अगोदरच इथे टोकन मिळतं तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही जर इथून हेलिपॅडमधून आला किंवा ट्रेक करून आला तर इथे आल्यावर इथे तुम्हाला टोकन घ्यायचं आहे. इथे टोकन घेतल्यानंतर इथून ब्रिजमधून गेल्यावर इथून लाईन लागली आहे, ही लाईन आहे, ही आहे ती लाईन लागली आहे पूर्ण मंदिराला जायला आतमध्ये इथून. आणि ही लाईन अशी मागून जाते पूर्ण आणि इथे येते. इकडे तुम्हाला अजून लाईन दिसेल, इथे येते लाईन आणि इथे मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री होते. तर स्टेचे ऑप्शन तुम्हाला सांगतो, मंदिराच्या एवढ्या भागात जेवढे स्टे आहेत, तर आम्ही काल 4 जण आम्ही इथे राहिलो. काय काय स्टे असे आहेत ज्यांच्याकडे गिझर पण आहेत. हे जे काही स्टे आहेत ते स्टे खूप महाग आहेत, 7000 वगैरे सांगतात, 12000 पण प्राईस आहे. सगळे असं बोलतात की केदारनाथची जी यात्रा आहे पूर्ण ती या मंदिराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. तर तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्की वरती या, खूप सुंदर आहे. इथून जर तुम्ही बघाल तर इथून तुम्हाला डायरेक्ट केदारनाथचं मंदिर पण दिसतं.
मगाशी जे मी तुम्हाला बोललो इथे भंडारा लागतो, तर त्या भंडाऱ्याची इथे आम्ही जेवायला आलो आता. आणि हा भंडारा 2 मेला जो चालू झाला तर 23 ऑक्टोबरपर्यंत चालू असेल अशी डेट लिहिली आहे त्याच्यावर. मस्त ना, गरम गरम. सकाळचा क्लायमेट कसा होता आणि आत्ताचा क्लायमेट बघा, फुल पळापळ सगळ्यांची, जोरात पाऊस यायला लागला, गर्दी कमी, पळायला लागले सगळे. आणि ते डायरेक्ट ओले पडायला लागले, ओले 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 पडतात, ओले ओले. हे बघा असा बर्फ पडतोय. भारी ना, सगळं एक्सपिरियन्स करून जाणार आम्ही इथून. तर आता आम्ही आजसाठी हा एक नवीन रूम घेतला आहे, कारण की ज्या रूममध्ये हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो तो सोल्ड आउट झाला. आणि आम्ही नंतर त्यांना सांगितलं की आम्हाला अजून एक दिवस वाढवायचा आहे, तर तिथेच पुढे मी आलो आहे आणि आम्ही हा रूम घेतला आहे. केदारनाथ मंदिराच्या जवळच आहे, पण थोडा कॉस्टली आहे. 5,000 भरलेत, कारण की इथे गिझर वगैरे. आणि इथे पण असंच आहे, 3 बेड आहेत एका साईडला आणि एका साईडला 1 बेड आहे. वॉशरूम वगैरे खूप क्लीन आहे यांचं. गिझर मिळालं आहे ते, पण पाणी इकडचे कुठल्याच गिझरचं मला वाटत नाही एवढं लगेच गरम होत असेल. थंड जेवढं आहे मायनस टेम्परेचरवर पाणी असतं. इकडे जो ओम आहे त्याचं काम चालू आहे म्हणून बंद ठेवलं आहे. आत्ताचा संध्याकाळचा हा नजारा. दोन्ही बाजूला हॉटेल्स आहेत, काय काय हॉटेल्सचं काम चालू आहे. तुम्हाला राहायची सोय आरामात होईल. जरी तुम्ही बुकिंग आधी केली नसाल तरी इथे येऊन बुकिंग करू शकता. सगळे असे गारटले आहेत. दुपारी पाऊस पडल्याच्या नंतर जे क्लायमेट चेंज झालंय ना, फुल गारटा ना, फुल गारटला. काय नजारा आहे व्हॅलीचा. हा हा, आज सन नाही दिसत आहे, नाही तर लाईट मस्त पडला असतं. इथे टोकन मिळतं, टोकनला जास्त लाईन नाही आहे. आपण बघूया कधीचं टोकन मिळतंय. समीर चाललाय ब्रिजच्या अगोदरच आहे हे काउंटर. काल पण आम्ही टोकन जनरेट केले, आज परत चाललोय, तर आज परत टोकन जनरेट केलं. आणि टाइम स्लॉट आजचा पण आम्हाला 6 ते 7 नाही, सकाळचा मिळालाय. सकाळी 6 ते सकाळी 7 यांचं, कारण की आम्ही 6च्या नंतर आलोय आता टोकन घ्यायला. 6च्या अगोदर आलो असतो तर आपला संध्याकाळचा स्लॉट मिळाला असता. आता उद्याचा स्लॉट आहे. इव्हिनिंगच्या टायमिंगला भारी वाटतं. आणि आता आरती चालू होईल, 1 घंटा वाजते तेव्हा आरती चालू होईल संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळची आरती चालू झाली आहे, मस्त आरती करून घ्या. आणखी एक, जर तुम्हाला काय मेडिसिन वगैरे पाहिजे असेल तर हे केदारी हॉटेल आहे, हे वाला ते. त्याच्या लाईनीमध्ये ना इथे लिहिलेलं आहे दवाई मेडिकल, इथे समोरच आहे. इथे मेडिसिन मिळतील तुम्हाला. आणि आम्ही ऑलमोस्ट -3 डिग्री टेम्परेचर लावत रूममध्ये आलोय. थंडी वाजते म्हणून फटाफट दर्शन घेतलं, आरती वगैरे घेतली, जेवलो, फिरलो थोडंफार आणि रूमवर आलो. आता गीझर आहे रे, पण फक्त तोंड हात पाय धुतलंय. वॉशरूमला यूज करतोय गरम पाणी. आणि ह्यांची हालत बघा, गोळे येतात पायात. एवढं टेम्परेचर डाऊन आहे.
आणि एक बेड एक्स्ट्रा असून त्याच्यावर सामान टाकलं आणि चौघा एका याच्यामध्ये घुसलोय आम्ही. आणि आता त्यांनी गरम पाणी प्यायला दिलं, बरं वाटतं थोडं. मी एकच सांगेन, इकडे केदारनाथला तुम्ही येत असाल कधी पण, कोणत्या पण याच्यामध्ये येत असाल, ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येत असाल किंवा आत्ता, भाई इथे थंडी खूप आहे, -डिग्री टेम्परेचर जातं. टेंटच्या भानगडीत पडू नका असं मला पर्सनली वाटतं. इथे जी गरमी थोडी मिळते तेवढीच याच्या बाहेर गेलं की संपला विषय. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. वाजलेत सकाळचे 3:45 आणि आम्ही लाईन लावायला आलो आहे, कारण की सकाळचं जे दर्शन होतं ते दर्शन गाभाऱ्यातलं होतं. खूप थंडी आहे, मी सगळ्यांना जबरदस्ती उठवलं आहे. सो लेट्स गो, डायरेक्ट लाईनीत जाऊन उभं राहूया. आणि आत्ता लाईन किती आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही एवढ्या पुढे आलो आहे, 4 वाजता लाईनमध्ये उभे राहिलो. मंदिर तुम्ही बघू शकता मागे, मंदिर एवढं जवळ. 5 वाजता दरवाजे उघडतात, त्याच्यानंतर दर्शन चालू होईल. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे आणि आपलं दर्शन कसं होतं आहे ते. पहाटेचे दर्शन चालू झालंय. आता मॉर्निंगला लाईट असा पडतो पटकन बर्फावर आणि असं मस्त वाटतं एकदम बघायला. मस्त दर्शन झालं, एक नंबर. एकदम पिंडीला जाऊन डोकं ठेवायला मिळतं आणि ती एनर्जी आहे ना, ती खूप वेगळी एनर्जी आहे, एक्सप्रेस नाही करू शकत. खूप भारी वाटलं आणि एवढं सुंदर दर्शन झालं ना. 2दा-3दा पिंडीवर डोकं ठेवायला मिळालं, अजिबात धक्काबुक्की नाही. तर सकाळच्या टायमाला या, सकाळच्या टायमाला आल्यावर काहीच प्रॉब्लेम होत नाही. डायरेक्ट लाईनमध्ये उभे राहा येऊन सकाळी आणि आरामात दर्शन होतं. 7 तास, 1 तासात दर्शन झालं आमचं. कसं काय, कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. कसं दर्शन झालं ना त्या दिवशीचं दर्शन आणि आजचं दर्शन? बर्फावर मस्त लाईट आलं. सनराईज झालाय आणि किरणं तुम्हाला दिसत असतील मागची आणि ती लाईट मस्त बर्फावर पडली आहे. एक सांगायचं होतं मला की इथे अभिषेक पण करतात आतमध्ये. अभिषेकला एक काउंटर पण आहे मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, समजू शकतो ह्या बाजूला जिथे भीमशिला आहे तिथून मागून जायचं. 5,500ची पावती फाडतात, गव्हर्नमेंटची पावती आहे. त्याच्यानंतर आतमध्ये रात्री लाईट लागते इकडे बाहेरच 10 वाजल्यापासून रात्री, जी तुम्हाला दाखवली VIP लाईन. त्याचं सकाळपर्यंत अभिषेक चालतं. त्याचे आतमध्ये भटजी त्यांची देणगी वेगळी घेतात जसं मी सांगितलं. जर ते तुम्ही नाही करणार असाल सकाळी लवकर या. मंदिराच्या आतमध्ये जातानाच, आता आम्ही आतमध्ये जातो, खूप भटजी तुम्हाला विचारतात की तुम्हाला अभिषेक करायचा का, आणि एकाने विचारले 3 जणांचे पैसे त्यांनी 2100 रुपये सांगितले, 2100. तसंही करू शकता किंवा तेही नसेल करायचं ना, प्रसादाची पिशवी घ्या जी बाहेर मिळते, 200 रुपये, 250 रुपये, 500 रुपये, ती घ्या. आतमध्ये जल अभिषेक स्वतः तुम्ही करू शकता. तर आत्ता लाईन खूपच वाढली आहे. मगाशी आम्ही सेकंड लाईनमध्ये पुढे होतो झिगझॅगमध्ये, आता 3री लाईन चालू झाली आहे आणि ऑलमोस्ट लाईन बाहेर गेली आहे. 6 वाजलेत. तर मी सांगेन 4 वाजता वगैरे या, जसे आम्ही आलो आहे 4च्या अगोदर, आणि इथे लाईन लावा. 1 तासाभरात दर्शन होईल. आमचं 5:30-5:45 दर्शन झालं. जेवढं बघावं तेवढं कमीच वाटतंय. निघता निघता पुन्हा एकदा आलो आहे. जी काही सिनरी दिसते, व्ह्यू दिसतोय, हा अद्भुत आहे खरंच. देवा येतो परत.
मला बेस्ट वाटतं की मंदिराजवळच जाऊन स्टे घ्या, इथे कॅम्पमध्ये स्टे घेण्यापेक्षा, कारण की इथून खूप लांब आहे मंदिर. तर तुम्हाला आमच्यासारखं पटापट दर्शन पाहिजे असेल तर बेस्ट आहे तुम्हाला मंदिराजवळ स्टे घ्या. आपल्याला आता एवढं उतरायचं आहे. गौरीकुंड 13.5, जंगलचट्टी 10 किलोमीटर. एका ठिकाणी आता आम्ही नाश्त्याला थांबलेलो आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही. घोड्यांच्या पायाकडे बघा कसे पाय अडकवत चालतात, ते पण हेल्पच नाही मिळत. चिखल पण आहे, त्यामुळे येत असाल तर प्रॉपर शूज घालून या. स्लीपरी वगैरे. पाऊस पडतो तर मध्ये मध्ये चिखल होतो फार. अजून 9 किलोमीटर बाकी आहे. क्लायमेट एक नंबर आहे. देवाने अशी साथ दिली आहे. मस्त घोडे आहेत, पालखे आणि घोडे. चढलो आणि उतरलो आहे. त्याच्यापेक्षा वरती चढलो होतो आणि आम्ही आता एवढा खाली आलो. पहाडी बुराश हे फुलाचा ज्यूस आहे जो खास करून इकडे मिळतो. आम्ही टेस्ट करतो सगळेजण. ज्यूस है, केला है, त्या बाईकडे ऑरेंज है, ये प्राश और ये. वाजलेत 12:30 आणि आम्ही आता पोचलोय भीमवलीला. भीमबली. इथून तुम्हाला पुन्हा घोडे पडावं लागतो. इथून पण तुम्ही घोडे घेऊ शकता. दोन्ही साईडला जायला, गौरीकुंडला पण आणि वर केदारनाथला सुद्धा. सहा किलोमीटर आहे अजून गौरीकुंड इथून. 140 झालेत आणि आम्ही पोचलोय जंगलचट्टी. आणि अजून 3 किलोमीटर बाकी आहे. किलोमीटर संपतच नाहीत हे. हा घोडा पडावा आहे. तुम्हाला इथून घोडे मिळतील केदारनाथला जायला. आता वाजलेत 3:30. आपण 8 वाजता उतरायला घेतलंय. 12 आणि 3 7 ते 8 तास पकडा उतरायला गेलेत. आणि आत्ता आम्ही पोचलोय आमच्या स्टेजवर गौरीकुंडमध्ये. इथून बॅग्स कलेक्ट करायच्या आहेत ज्या मी इथे स्टोर रूममध्ये ठेवल्या होत्या, त्या कलेक्ट करून मग आणि आता गौरीकुंडमधून आपल्याला खाली सोनप्रयागला जायचं आहे. तर आपण आता हे आले गौरीकुंडमध्ये. तिकडचे हॉटेल्स वगैरे ते खूप सारे स्टे मिळतील तुम्हाला. लॉक रूम्स पण आहेत बॅग्स ठेवायला. सोनप्रयागला यायला जीपसाठी भली मोठी लाईन लागली. कोण मागपर्यंत. सो आम्ही सोनप्रयागच्या जीप स्टँडला पोचलो आहे आणि इकडून सोनप्रयागच्या खाली जिथे टॅक्सी स्टँड आहे तिथे जायचं आहे. कारण की आता आपण लगेच निघणार आहोत चोपटाला, है ना स्वप्ना? काही करून ऑलमोस्ट सगळे चौघं पण थकलो आहे. कारण की उतरल्या बॅगा घेतल्यात आणि लगेच निघालो आहे आम्ही. सोनप्रयाग इथे तुम्हाला खूप सारे हॉटेल्स मिळतील. लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलं. रजिस्ट्रेशन चेक इकडे होतं. आम्ही निघालो चोपटाला जायला. आता इथून 5 वाजलेत आणि एक जीप केली आहे शेअरिंग कसं नाही, एक जीप मिळाली. 4000 बोलतो चोपटाला सोडायचे. काल पण एकाला विचारलं तर मग एकाने 5000 6000 सांगितले. आता पण 6000 वगैरे बोलत होते. आय थिंक सो पर हेड 1000 आणि डायरेक्ट चोपटाला जायला मिळतं. असं चांगलं आहे. बॅग्स पण राहतील आणि इथून ऑलमोस्ट 90 किलोमीटर आहे. सो तुम्हाला जिथे खाली सोनप्रयागला शेअरिंग टॅक्सी मिळतात तिथे मिळून जातात.
वाजलेत 8:15, 5:15 वाजता निघालो बरोबर. 3 तासात त्यांनी आणून सोडलं इकडे. चोपटा विलेजला आलो आपण. हे उत्तराखंडमध्येच एक छोटं विलेज आहे, चोपटा विलेज. आणि इथे आपण का आलो आहे तर इथे आपण आलो आहे तुंगनाथसाठी आणि चंद्रशिला ट्रेक आहे त्याच्यासाठी. पण आता आपल्याला उशीर झाला आहे, 8:15 वाजलेत रात्री, तर झोपायचं. तर इथे आम्ही जे रूम घेतली आहे ती रूम घेतली आहे ती तुम्हाला दाखवतं कशी आहे. आणि इकडे मोस्टली हॉटेल तसेच असतात. बॉडी रूम कशा एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी असा रस्ता आहे आणि बैठी चाळ. आणि मोस्टली इथे असेच रूम मिळतात. नाही तर कॅम्प चढायची आमची हिंमत जर आपण नाही त्यापेक्षा खाली मिळालेली रूम. हाँ यार, ना मजला है ना कुछ है. वॉशरूम आहे इथे, कमोड आहे मेन म्हणजे मस्त बाई साहेब. गरम पाण्यासाठी वेगळी बादली मिळेल, 100 रुपये पर बादली. वेलकम टू न्यू होम गाईज. इथे पहिली रूम आहे आमची आणि इथे रेस्टॉरंट छोटासा. या जेवायला गरम 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 चपात्या भारी यार. गरम गरम चपाती.